आजची रेसिपी खास आंबाप्रेमींसाठी. आंबापोळी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, पण मी जे हे सारण करते ते अगदी वेगळ्या पद्धतीने करते. त्यासाठी अर्धा कप बदाम रात्रभर भिजवले होते. ते सकाळी सोलून मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेणार आहे. 1 चमचा तुपावर पाव कप मिल्क पावडर आणि पाव कप दूध घालायचं. याचे गोळे मोडून घ्यायचे आणि 5 मिनिट हे शिजवून घ्यायचं. नंतर घालायची आहे बदामाची पेस्ट. तीसुद्धा मिल्क पावडर आणि दुधाच्या मिश्रणात चांगली एकजीव करायची आणि मंद ते मध्यम आचेवरती 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायची. त्यानंतर घालणार आहोत त्यामध्ये आंब्याचा रस. भरपूर आंब्याचा रस आपण इथे घालणार आहोत. तर 1 कप गच्च भरून मी आंब्याचा रस घेतला आहे. हापूस आंब्याचा रस मी इथे घेतला आहे. सुरेख केशरी रंगाचा रस आहे, ज्यामुळे पोळीचा रंगही खूप छान येतो. मंद ते मध्यम आचेवरती सतत ढवळत हे आपल्याला परतून घट्ट करायचं आहे. थोडं घट्ट झालं की 1 चमचा तूप घालायचं आणि गोळा कढईमध्ये चांगला फिरायला लागेपर्यंत हे आपल्याला शिजवायचं आहे. आता बघा हे तयार झालं आहे. एका प्लेटमध्ये काढून हे गार करायला बाजूला ठेवायचं. हे गार होत आहे तोपर्यंत कणिक भिजवून घेऊ. थोडंसं केशर त्यासाठी मी एका टिश्यू पेपरमध्ये घेतलं आहे. ते तव्यावर गरम करून खलबत्त्यामध्ये थोडं कुटून घेणार, बारीक करून घेणार ते आणि त्यात गरम पाणी घालून बाजूला ठेवणार. मेजरिंग कपनी 1 कप कणिक, त्यात चवीपुरतं मीठ घालून 2-3दा चाळून घेतलं. केशराचं पाणी आणि साधं पाणी घालून हे चांगलं पुरणाच्या पोळीसारखी कणिक भिजवून घेतली आणि ती 10 मिनटं बाजूला ठेवली. हे सारण आता गार झालं आहे. यामध्ये 3 टेबलस्पून इतकी पिठी साखर घालायची आहे. पिठी साखर आपण नंतर घालतो आहोत, ज्यामुळे पोळी जास्त खुसखुशीत होते आणि सुरुवातीलाच आंब्याच्या रसाबरोबर घातली तर तो रस आटायला वेळही जास्त लागतो. कणकेचा एक गोळा घेऊन त्यात भरपूर सारण भरायचं. ते बंद करून घ्यायचं आणि हळूवारपणे पोळी लाटून घ्यायची. नंतर तव्यावरती दोन्ही बाजूनी थोडं तूप लावत ही पोळी खरपूस भाजून घ्यायची आहे. बहुतेक वेळेला आंब्याची पोळी आपण करतो तेव्हा आंब्याचा शिरा भरून किंवा मोदकाचं आंब्याचं सारण जे असतं ते भरून किंवा मग आपल्या चण्या डाळीच्या पुरणात आंब्याचा रस घालून करतो. पण त्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही हे सारण करून बघितलं तर यात आंब्याची चव जास्त लागते. आंब्याचा जास्त फ्लेवर यामध्ये लागतो. यामध्ये मी जी बदामाची पेस्ट घातली आहे ती तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालते. नुसता आंब्याचा रस जर तुम्ही थोड्याशा मिल्क पावडरबरोबर आटवून घेतला तर अतिशय सुरेख असं याचं सारण तयार होतं. तुम्ही बघू शकता किती भरपूर सारण मी यामध्ये भरलेलं आहे. तर ही उत्तम चवीची सुंदर दिसणारी पोळी तुम्ही जरूर करून बघा आणि तुम्हाला आवडली का मला नक्की सांगा.